लोकमान्य सेवा संघाच्या गणेशोत्सवात मी चित्रा वाघ तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। खरं तर गणपतीचे हे 10 दिवस म्हणजे आपल्याला नातेवाईकांकडे किंवा मित्रमंडळींकडे गणेश दर्शनाला जायची लगबग असते किंवा मग वेगवेगळ्या कार्यक्रमांची रेलचेल असते। यंदाचं चित्र मात्र काहीसं वेगळं आहे, अर्थात यावर्षी पुरतंच म्हणजे आमच्या आणि तुमच्या कितीही मनात असलं तरी सध्याची परिस्थिती बघता संस्थेत कार्यक्रमांना प्रत्यक्ष हजेरी लावणं कठीण आहे। तरी सुद्धा तुम्ही जिथे आहात तिथे तुम्हाला कार्यक्रमांचा आस्वाद घेता यावा म्हणून यंदा आपण फेसबुक लाईव्हचा पर्याय निवडलाय। गेल्या वर्षीचा गणेशोत्सव हा शतक महोत्सवी असल्यामुळे विशेष उत्साहात आणि दिमाखात साजरा करण्यात आला। आज आपण अनुभवणार आहोत गेल्या वर्षीच्या काही कार्यक्रमांची झलक। गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात, झांजांच्या तालात आणि संस्थेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेल्या पालखीतून श्री गजाननाचं आगमन झालं। सुवासिनींनी मनोभावे ओवाळून त्यांचं स्वागत केलं। जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार तू, मोदक प्रिय तू, मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता, महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू, दैवत अमुचा विनायका तू, दैवत अमुचा हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन, हे गजानन।
कोकणातल्या गौरी गणपती उत्सवात आजही लोकनृत्य फार उत्साहाने सादर केली जातात. वैभव नामे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पारंपरिक नृत्य प्रकार सादर करून गणेशोत्सवाच्या कार्यक्रमांना बहारदार सुरुवात करून दिली. 80,000 पेक्षा अधिक पुस्तकांनी आणि दुर्मिळ संदर्भ ग्रंथांनी समृद्ध असलेलं श्री वा फाटक ग्रंथसंग्रहालय हा आपला अत्यंत लोकप्रिय विभाग. साहजिकच वाचन चळवळीमध्ये संस्थेचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो. याच अनुषंगाने गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी द बुकलेट गाय म्हणून प्रसिद्ध असलेला अमृत देशमुख याने वाचू आनंदे या कार्यक्रमातून प्रेक्षकांशी संवाद साधला. तरुण पिढीला वाचनाचं महत्त्व पटवण्यामध्ये त्याचा फार मोठा वाटा आहे. जर मला खरंच करोडो भारतीयांपर्यंत पोहोचायचं असेल, इफ आय रिअली वॉन्ट टू मेक इंडिया रीड, मेक मिलियन्स ऑफ इंडियन्स रीड, मला तर स्वतःचं एक व्यासपीठ पाहिजे, एक प्लॅटफॉर्म पाहिजे. सो मी काही IT इंजिनियर्स जे जस्ट पासआउट होते त्यांना सांगितलं की मला मदत कराल का, एक मोबाईल ॲप बनवूया. आता व्हॉट्सअप तर चाललंच आहे, पण पुढे जाऊन कदाचित काहीतरी होऊ शकतं, कारण हा शेवटी पर्सनल चॅट मेसेंजर आहे आणि मी ते मास मीडिया टूल म्हणून वापरत होतं. कधी ना कधी प्रॉब्लेम होऊ शकतो. आता बघा, when you work on a higher purpose, no, where there is an epic meaning and calling to make India read, to cultivate reading habit, no, selfless people come to you and help you selflessly. त्या IT मित्रांनी एकही रुपये न घेता माझ्याकडून एक मोबाईल ॲप माझ्यासाठी बनवला आणि त्याला आम्ही बुकलेट असं नाव दिलं. आणि म्हणून मग कदाचित लोक मला आता बुकलेट गाय असं म्हणतात. गाय म्हणजे इंग्रजीतला गाय. लोकमान्य टिळकांनी ज्या उदात्त हेतूने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला त्याची पूर्तता करणाऱ्या महाराष्ट्रातल्या मोजक्या उत्सवांमध्ये आपल्या संस्थेच्या गणेशोत्सवाची गणना होते. याच परंपरेला अनुसरून सुप्रसिद्ध व्याख्यात्या धनश्री लेले यांचं आचार्य विनोबांचे विचार सौंदर्य या विषयावर अभ्यासपूर्ण व्याख्यान संपन्न झालं. न मागे तयाची रमा होय दासी. भारतीय संस्कृतीतला एक आदर्श सांगून टाकलं विनोबांनी, म्हणजे त्याचं उत्तर दिलं. काय काय केलं ह्या उत्तरात विनोबांनी. मी जेव्हा ह्या दृष्टीतनं पाहते ना, तेव्हा असं लक्षात येतं की काय अफाट आहे हे. काय काय केलं त्यांनी. तर त्या माणसाचं चित्त शांत केलं की तुला मिळेल, तू जे कल्पिलं आहेस त्याच्या काही पटींनी तुला मिळेल, तो शांत झाला. एक सिद्ध काय म्हणू त्याला, एक उत्तर सांगण्याची पद्धत त्यांनी दाखवली की नाही असं होऊ शकतं. त्याला लगेच एक कथेची जोड दिली, एक कथा जतन केली. आणि नुसती कथा जतन केलेली नाही तर कथेमधनं शर्करावं गुंठित करून एक भारतीय संस्कृतीनं मनापासून मुळाशी मानलेलं एक तत्व लोकांच्या हातामध्ये विनोबांनी दिलेलं आहे. न मागे तयाची रमा होय दासी. संस्कृती ही ढोल ताशांच्या गजरांनी टिकू शकत नाही, यावर विनोबा ठाम आहेत. कारण ते दिखावा आहे, तो प्रदर्शन आहे आणि ते प्रदर्शन काही वेळापुरतंच असतं.
जे अंतःकरणात जातं ना ते न दिसणारं असतं आणि त्या न दिसणाऱ्यावर विनोबा अधिक ठाम आहेत. आणि म्हणून विनोबा म्हणतात की जिथे शक्य आहे तिथे शिक्षकांनी जाता जाता संस्कृतीचा एक मध मुलांना चाटून द्यावा, की काय आहे भारतीय संस्कृती. वादविवादातनं भारतीय संस्कृती आम्हाला कळणार नाही, कारण वाद घालणं, केवळ वादासाठी वाद घालणं ही भारतीय संस्कृती नाही. वादे वादे जायते तत्वबोध ही सांगणारी ही भारतीय संस्कृती. आणि म्हणून जाता जाता भारतीय संस्कृतीचा मध आपल्याला ते देतात, संस्कृतीचे गोडवे मनापासून गातात. भारतीय संस्कृतीचा विचार जितका व्यापकपणे ह्या देशामध्ये घडायला हवा होता तो अजूनही घडलेला नाही. आणि आपण घडूच देत नाही आहोत. आपलीच माणसं म्हणता म्हणता आपणच तर घडू देत नाही आहोत. विनोबा मात्र ह्या सगळ्याला ठाम चिकटून आहेत. आणि हे फक्त विनोबा नाही, त्या काळातले विचारी विवेकी सगळेच नेते, मग ते कुठल्याही पक्षातले का असोनात, हे सगळे नेते संस्कृतीला धरून ठेवण्याचा प्रयत्न करत होते, हे निश्चित. मराठी अभिमान गीत आणि बालगंधर्व यासारख्या चित्रपटांमुळे घराघरात पोहोचलेलं नाव म्हणजे आजचे आघाडीचे संगीतकार कौशल इनामदार. कविता, गाणी आणि गोष्टी यांची दिलखुलास पेरणी करणारा इनामदारी हा त्यांचा सांगीतिक कार्यक्रम अतिशय रंगला. ह्या सगळ्या जाहिरात क्षेत्रामध्ये तर आणखीनच असतं. म्हणजे तिथे डेडलाईनची एक व्याख्याच वेगळी असते की बरं फोन येतो की एक जिंगल करायचे सर. अच्छा, कधी करायचे सर? खरं कालच करायची होती पण आज केली तरी चालेल. मग आपण त्या स्टुडिओमध्ये जातो तर स्टुडिओमध्ये शब्द आलेले नसतात अजून. तो कॉपीरायटर लिहित असतो तिकडे, कारण त्याला परवाची वेळ दिलेली असते, त्याचं आजपर्यंत झालेलं नसतं. मग तो ते लिहितो आणि तो पूर्वी फॅक्सनी पाठवायचे, आता ते ईमेलनी पाठवतात, पण तितकाच वेळ जातो. आणि मग ते आलं की आधी तुमची सगळी जुळवाजुळव सुरू होते की काय आहे. मला तर एकदा, आता तुम्ही ओळखून दाखवा ही जाहिरात कसली असेल. ना सीताराम ज्वेलर जाइए, ना राधेश्याम ज्वेलर जाइए. ना सीताराम ज्वेलर जाइए, ना राधेश्याम ज्वेलर जाइए, ना त्रिभुवन ज्वेलर जाइए, ना मनमोहन ज्वेलर जाइए. ओळखलं? कशाची जाहिरात असेल? अरे पार्ल्याचं हुशार पब्लिक, गेस घ्या. हा पिता जवळ आहात तुम्ही, पण इतकं नाही. तर ना सीताराम ज्वेलर जाइए, ना राधेश्याम ज्वेलर जाइए, ना त्रिभुवन ज्वेलर जाइए, ना मनमोहन ज्वेलर जाइए. चाहिए सोने और चांदी के सिक्के तो ब्रुकबॉन्ड ताजा चाय लाइए. चहाची जाहिरात. हे पण खुनी कोण असंच आहे की शेवटपर्यंत कळत नाही कशाची जाहिरात आहे वगैरे. चहाची जाहिरात. आता याला चाल द्या. बरं, तेव्हा काहीतरी ब्रुकबॉन्ड ऑफर करत होतं की तुम्हाला त्या बरणीमध्ये तुम्हाला कुठलं तरी चांदीचं नाणं मिळेल, सोन्याचं नाणं मिळेल. बरं ठीक आहे, काय हरकत नाही, याचंही करू. आणि मग लिहिलं होतं, मग तो असतो ना व्हॉइस ओव्हर की चाहिए काय ब्रुक बॉन्ड चाय मालामाल ऑफर, पाइये ढेरो और अन्य इनाम, हर पॅक पे एक इनाम गॅरंटीड. असा तो हरीश भीमाने टाईप व्हॉइस ओव्हरच्या आवाजात येणार शेवटी. पण त्या दिवशी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट नव्हता. तो मला, आमचा जो तो प्रोड्युसर होता तो म्हणाला याला पण चाल देऊन टाक, कारण आपल्याकडे लाईव्ह याला काय देणार. आता काय देणार हो. ना सीताराम ज्वेलर जाइए, ना त्रिभुवन ज्वेलर जाइए, ना मनमोहन ज्वेलर जाइए, याला काय चाल देणार. मग मी जरा ते बघितले नीट शब्द, कारण आपण शब्दप्रधान ना. मग बघितलं तर माझ्या लक्षात आलं की हे सगळे देवांची नाव आहेत. ना सीताराम ज्वेलर जाइए, ना राधेश्याम ज्वेलर जाइए, ना मनमोहन ज्वेलर जाइए, ना त्रिभुवन ज्वेलर जाइए. मग काय, मग अनूप जलोटा भजन सम्राट यांचं स्मरण केलं आणि लगेच चाल देऊन टाकली. ना सीताराम ज्वेलर जाइए, ना सीताराम ज्वेलर जाइए, ना राधेश्याम ज्वेलर जाइए, ना मनमोहन ज्वेलर जाइए, ना त्रिभुवन ज्वेलर जाइए. अरे चाहिए सोने और चांदी के सिक्के तो
ब्रुक बॉन्ड ताजा चाय लाइये. आणि मग त्वरा कर असं ना, हरी 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 प्लीज हरी 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 प्लीज हरी 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 हरी. ब्रुक बॉन्ड चाय माला माल ऑफर पाइये ढेरों और अन्य नाम, हर पैक पे के नाम गारंटीड. मंदार कर्णिक यांचा स्वरगंधार आणि अर्चना आणि विनीत गोरे यांच्या आर्च एंटरप्राइज यांच्यातर्फे पार्ल्यात नेहमीच दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. आपल्या गणेशोत्सवात या दोन्ही संस्थांच्या बालकलाकारांनी गा बाळांनो श्री रामायण हा अतिशय सुरेख कार्यक्रम सादर केला. लहान मुलांनी खूप तयारीने सादर केलेली गाणी सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरली. केवळ सांस्कृतिकच नाही तर शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात देखील पार्ल्याला स्वतंत्र ओळख करून देण्यात आपल्या लोकमान्य सेवा संघाचा महत्त्वाचा वाटा आहे. 100 वर्षांच्या गौरवशाली कारकिर्दीमुळे आणि समाजाच्या बदलत्या गरजा लक्षात घेऊन सुरू केलेल्या पाळणा घरापासून ते वृद्धाश्रमापर्यंत अनेक सेवाभावी उपक्रमांमुळे आपली संस्था ही पार्ल्याचा मानबिंदू ठरली आहे. संस्थेचं काम म्हणजे आपल्या घरचंच काम अशा भावनेतून पिढ्यानपिढ्या आपलं योगदान देणाऱ्या निस्पृह कार्यकर्त्यांमुळेच हे शक्य झालंय. या कार्यकर्त्यांची पुण्याई म्हणावी असा एक अपूर्व योग गेल्या वर्षी साजरा झालेल्या शतक महोत्सवी गणेशोत्सवात जुळून आला. आपले पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी संस्थेला भेट दिली आणि स्वतः गणेश पूजन देखील केलं.
लोकमान्यांच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मग संस्थेचा मानबिंदू असलेल्या पु ल गौरव दालनामध्ये बसून पंतप्रधानांनी संवाद साधला. याप्रसंगी त्यांच्याबरोबर तत्कालीन मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस तसंच माननीय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि स्थानिक आमदार ॲडव्होकेट पराग अळवणी तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थेच्या इतिहासातला हा निश्चितच एक अविस्मरणीय अनुभव ठरला. आपल्या कसदार अभिनयाने नाटक, चित्रपट, मालिका गाजवणारी मुक्ता बर्वे ही आपल्या सर्वांचीच आवडती अभिनेत्री. आपला अभिनय प्रवास, त्यातले महत्त्वाचे टप्पे आणि अनेक हृदय आठवणी उलगडणारी तिची मुलाखत खूपच रंगली. शिरीष देसाई नावाचा कॅमेरामन होता आणि त्यांनी मला कडेला बोलून सांगितलं की बाळा मस्त काम करतेस, फक्त एकच तुला गंमत म्हणून सांगतो, एक आपलं डोक्यात ठेव की सिनेमाचा पडदा असतो तो तुम्ही प्रत्यक्ष जेवढे असतं त्याच्यापेक्षा 40 पट दिसतं त्या पडद्यावर, त्यामुळे तुला नाही म्हणताना तू असं अशी मान जर हलवलीस तर पडद्यावर बघ केवढं दिसेल, त्यामुळे तू डोळ्यांनी जर केलंस नाही असं तर ते तेवढंच त्याचा इम्पॅक्ट येईल जेवढं तू खरं असताना करतेस. तर थोडं काहीतरी गेलं माझ्या डोक्यात की हां बहुतेक हां. मग क्लोजचं माध्यम कळलं की मी घाबरली आहे. मग पायाच्या नखापासून त्यांनी शूट केलं, कॅमेरा लावला होता, मी नखाने काहीतरी जमीन हे करते, मग मी केस एक बटच हे करते वगैरे असं काहीतरी त्यांनी शूट केलं आणि मला दाखवलं बघ कसं दिसतंय हे सगळं तू स्टेजवर कसं केलं असतंस ते आठव मनात वगैरे. मग बऱ्यापैकी त्यांनी शिक्षण घेतलं माझं आणि मला लक्षात आलं की हां हे पूर्ण वेगळं आहे आणि शिकायला खूप काळ जाणार आहे, जो अजून चालूच आहे. आणि मला मजा येते खूप, कारण जेवढं तुम्ही काम करता, जेवढं तुम्हाला एक्सपिरियन्स येतो, जेवढी प्रॅक्टिस तुमची होते, मग ती तुम्ही टेलिव्हिजन आणि सिनेमामध्ये करत राहता. त्यामुळे मला टेलिव्हिजन हे माध्यम दुय्यम तिय्यम कधीच वाटलं नाही. मला नेहमी ते खूप पॉवरफुल माध्यम वाटलं. एकतर खूप स्वार्थी मनात विचार होता की मला कुठेतरी कधीतरी उत्तम काम करण्याची इच्छा आहे आयुष्यात. एखादा सिनेमा असा करेन मी की तेव्हा मी खूप चांगलं काम केलं असं सगळेजण म्हणतील माझ्यासकट. त्यासाठी मला सतत प्रॅक्टिस करायला लागेल आणि मग ती प्रॅक्टिस मी काम करत राहिल्याशिवाय करणं शक्य नाही आहे. आणि मग अख्खा कॅमेरा सेटअप, लाईट, क्रू, कोणीतरी स्क्रिप्ट लिहितं, हे सगळं मला एकटीला करणं परवडणार पण नाही. त्यामुळे मला असं वाटतं की ही सगळी कामं मी प्रॅक्टिस म्हणून करते कुठल्या तरी एका आयुष्यातल्या रोलसाठी, जो रोल मी कदाचित खरंच बरा करू शकेन असं मला मनापासून वाटतं. त्यामुळे हे सगळं चुकत आणि शिकत असंच मी करते आणि मला खूप मजा येते ते करताना. सुप्रसिद्ध अभिनेते आणि लेखक दिलीप प्रभावळकर यांचं हसवा फसवी एक अतिशय गाजलेलं धमाल विनोदी नाटक. आजचा आघाडीचा अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी पुन्हा हे नाटक नवीन ढंगात आणलं. या नाटकाचा खास प्रयोग गणेशोत्सवात सादर करण्यात आला. पुष्कर हा अस्सल पार्लेकर. त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांनीही भरभरून प्रतिसाद दिला. हलकट काय केलं मी आता? हलकट कसली? हलकट कसली? हरकत कसली? सुप्रसिद्ध नृत्यांगना सोनिया परचुरे, नकुल घाणेकर आणि त्यांच्या टीमने कृष्णा एक अनोखा नृत्याविष्कार हा एक अतिशय देखणा कार्यक्रम सादर केला. कृष्ण कथेतल्या प्रसंगांवर आधारित एकापेक्षा एक सुंदर रचनांनी प्रेक्षक अगदी मंत्रमुग्ध झाले. नाटकांचं आणि पार्ल्याचं खूप जवळचं नातं आहे. विशेषतः आपल्या लोकमान्य सेवा संघात फारच पूर्वीपासून उत्तमोत्तम नाटकं सादर केली जात आहेत. तोच वारसा पुढे नेत संस्थेच्या सांस्कृतिक शाखेतर्फे
गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवात 2 अंकी नाटक सादर केलं जातं. याचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये स्थानिक हौशी कलाकारांचा सहभाग असतो. यंदा वसंत कानेटकर लिखित गोष्ट जन्मांतरीची हे रहस्यप्रधान नाटक सादर करण्यात आले. या सर्व नाटकांना सुप्रसिद्ध रंगकर्मी चंद्रकांत मेहेंदळे यांचं दिग्दर्शन लाभलं. आज आपल्या सर्वांचे लाडके चंदूकाका आपल्यात नाहीत याचं खरंच वाईट वाटतंय. पण या नाटकांच्या रूपाने त्यांच्या स्मृती मात्र कायमच आपल्यासोबत राहतील. या साहेब, तुमच्यापासून सुरुवात करूया. बसा की. नाही म्हणजे मला खुशाल या घरातून बाहेर काढा, पण तुमची लक्षणं मला काही ठीक दिसत नाहीये. पूर्वीसारखे तुम्ही साखर कारखान्यात जाणार आणि पुन्हा कारकुनी करणार. पुन्हा साखर कारखान्यात कारकुनी? हो हो. हे चिखलाचे कुल्ले किती दिवस टिकवणार आहे? चेंज युअर वेज अँड मॅनर्स. तुझ्याकडे मी नंतर तांदूळवाले बसा. यांना माझ्या घरचा तांदूळाचा व्यापार आहे कसं काय कळलं? हो, तुमच्या घरची चांगली शेती आहे, त्याच्याकडे लक्ष द्या. नाही म्हणजे मागचा जन्म नाटक मंडळीच्या स्त्री पार्टीचं खुशामत करण्यात घालवला आहे. ह्या वर्षी म्हणजे ह्या जन्मी सिनेमावाल्यांची चमचेगिरी करण्यात घालवत आहे. निव्वळ फुकट. नाही म्हणजे पदरात काही एक पडणार नाही बघा तुमच्या. 100 वर्षांपूर्वीची घटना आहे. मराठी रंगभूमीवरल्या एका गाजलेल्या नटानं याच तरी उडी मारून जीव दिला होता. तुम्हाला काही आठवत नाही? प्रतिगंधर्व मास्टर रत्नकांत. पण ती आत्महत्या नव्हती. म्हणजे ती आत्महत्या नसावी. तर डबल बॅरलची गन रोखून कडाकडे सुसाट पळायला लावलं असणार त्याला. आणि हा असला पॉइंट बघायला तुम्ही हिला घेऊन जाताय? पॉइंट बघायला जाणारे मी, रविराज फक्त माझी सोबत करणार. रोज संध्याकाळी गणरायासमोर आरती संपन्न होते. यात लक्षवेधी ठरते ती आपल्या व्यायामशाळेच्या मुलांनी अत्यंत उत्साहात सादर केलेली आरती. नव्या पिढीची गुणी गायिका सायली तळवलकर हिच्या सुरेल मैफिलीने या शतक महोत्सवी गणेशोत्सवातल्या कार्यक्रमांची सांगता झाली. शास्त्रीय आणि उपशास्त्रीय संगीतावर आधारित चिजा, अभंग, ठुमरी, भजन अशा विविध गानप्रकारांनी संगीतप्रेमी रसिकांची दाद मिळवली. बोलावा विठ्ठल
पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव 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 बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीव भाव संस्थेचा गणेशोत्सव पारंपरिक पूजाविधी अथर्वशीर्षाची पारायणं याचबरोबर आधुनिक विचारांनाही प्राधान्य देणारा असतो. सकाळ संध्याकाळची गणेश पूजा अनेकदा मुलींच्या किंवा स्त्रियांच्या हस्ते संपन्न होते. शतक महोत्सवाच्या निमित्ताने यावर्षी गणेश यागही विधिवत संपन्न झाला. लोकमान्य सेवा संघाची गणेश विसर्जनाची मिरवणूक ही आज देखील पार्लेकरांसाठी विशेष कौतुकाची बाब आहे. पारंपरिक थाटात सजलेली बैलगाडी, आरत्या, भजनं, व्यायामशाळेतल्या मुलांचं लेझिम पथक, कार्यकर्त्यांनी आपल्या खांद्यावर घेतलेल्या शोभिवंत पालखीतली सुबक देखणी गणेश मूर्ती या प्रसन्न वातावरणात जाणीवपूर्वक कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.
गेल्या वर्षीच्या कार्यक्रमांची झलक आपण पाहिली. उद्यापासून रोज संध्याकाळी आपण याच माध्यमातून नवनवीन कार्यक्रमांचा आनंद घेणार आहोत. खरं तर रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत सादर केले जाणारे जाहीर कार्यक्रम हे पार्ल्याचं मुख्य वैशिष्ट्य आहे. तेव्हा हे करोनाचं संकट लवकरात लवकर दूर होऊ दे आणि पूर्वीसारखेच आपले सर्व व्यवहार एकमेकांच्या साथीने सुरळीतपणे सुरू होऊ दे, अशी ते विघ्नहर्त्याच्या चरणी प्रार्थना.